एवढा काळ सोबत घालवल्यानंतरही हं. अगदी साधं संवाद साधणं सुद्धा ज्यावेळी अवघड होतं तसं का घडतं? कारण काय असावीत? कारण आज माझ्यामध्ये आणि नवरा बायकोमध्ये माझ्या भांडणं झाली आहेत, या दोन व्यक्तींमध्ये भांडणं झाली आहेत, म्हणून उद्या त्यांच्यामध्ये अशी मोठी दरी निर्माण झाली असं कधीच होत नाही. याची सुरुवात एक दिवसापासून काही वर्षानुवर्ष चालत राहणारी ती प्रोसेस असते. म्हणजे आज संवाद कमी होतो, एक वर्षभराने दोघांमधले जर काही शारीरिक संबंध असतील तर ते कुठेतरी कमी कमी व्हायला लागतात, एकमेकांबद्दल वाटणाऱ्या भावना त्या कुठेतरी कमी व्हायला लागतात. हे सगळं एक 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 जेव्हा होत जातं तेव्हा मग असा एक पॉइंट येतो की नाही, आता मात्र ह्या नात्यात काहीच उरलेलं नाही, अशी जेव्हा भावना ती निर्माण होते किंवा दोघांनाही ते जाणवतं. पण हे एका दिवसात कधीच नाही, एका महिन्यातही कधी होत नाही. हा काळ म्हणजे जवळजवळ बऱ्याच वर्षांचा असतो. असं करत करत ते नातं थोडंसं दोघांमधलं ती गॅप वाढत जाते असं म्हणूयात आपण. म्हणजे हळूहळू करत संवाद येस संपुष्टात येतो येस आणि कधीतरी एकदा लक्षात येतं की आता काहीच उरलेलं नाही. पण काउन्सिलिंगनी पुन्हा सुसंवाद सुरू हो, होतो होतोच. होतो होतो. असे खूप सारे आम्ही छोटे छोटे टास्क देतो, आपण बोलूयात त्याबद्दल नंतर. पण मजेशीर टास्क असतात, ते आपण देतो. आणि तुम्ही म्हणता तसं की एक पॉइंट असा येतो ना की जेव्हा दोघांनाही जाणवतं की हे नातं तर नाहीच राहिलंय, आपण हे दोन यंत्रांमधलं एक नातं वाटतंय किंवा दोन आपण म्हणत नाही यंत्र काही कारण, रोबोटिक दोन रोबोट फक्त एकमेकांवर काही गोष्टींसाठी अवलंबून आहेत म्हणून फक्त एकत्र आहेत, आपलं आपलं काम करतायत, अशा पॉइंटला त्यांना वाटतं की नाही ह्याच्यात काही अर्थ नाहीये, हे सगळं कृत्रिम वाटतंय, हे सगळं खोटं आहे, हे खूप यांत्रिक आहे असं वाटायला लागतं त्यांना नात्यामध्ये.